हा प्रसंग पुण्यातील एका रेसिडेन्सी भागात घडला, जिथे गावाकडून आलेली एक जोडी आपलं आयुष्य नव्याने सुरू करत होती. मी, सारिका, वय 27 आणि माझा नवरा संतोष, वय 30, गेल्या 2 महिन्यांपासून पुण्यात राहत होतो. संतोष MIDCतल्या एका कंपनीत कायमस्वरूपी नोकरी करत होता. आमचं लग्न होऊन 5 वर्ष झाली, पण आम्हाला अजून मुलं झाली नव्हती. गावातली भावकी आणि शेजारी यामुळे सतत टोमणे मारायचे. "काय रे संतोष, अजून काही खबर नाही?" असं म्हणत त्याला चिडवायचे. मी त्याला समजावायचे, "संतोष, आपण दोघं आनंदात आहोत, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको." पण त्याच्या मनात ही गोष्ट खोलवर रुतली होती. संतोषला त्या टोमण्यांचा इतका त्रास होऊ लागला की तो रात्री उशिरापर्यंत दारू प्यायचा. घरी आल्यावर माझ्याशी भांडायचा. एके दिवशी तो कामावरून घरी आला आणि त्याने मला थेट सांगितलं, "सारिका, माझ्याकडून मुलं होणं शक्य नाही. पण मला मुलं हवीत. लोकांनी मला चांगल्या नजरेने पाहावं. त्यामुळे तू माझ्यासाठी एक काम कर." मी आश्चर्याने विचारलं, "काय काम?" तो म्हणाला, "मी माझ्या एका मित्राला घरी घेऊन येणार आहे. तुला त्याच्याशी संबंध ठेवावे लागतील. त्याच्याकडून आपल्याला मुलं मिळतील." माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी रडत म्हणाले, "संतोष, तू असं कसं बोलू शकतो? मी तुझी बायको आहे." पण तो ऐकायला तयारच नव्हता. "तू माझ्यासाठी एवढं करू शकतेस ना? नाहीतर मी तुझ्याशी बोलणं बंद करेन," असं म्हणत तो रागाने बाहेर गेला. 15 दिवस तो माझ्याशी नीट बोललाच नाही. मी रोज त्याला समजावायचे, "संतोष, आपण डॉक्टरकडे जाऊ, उपचार करू. किंवा अनाथाश्रमातून बाळ दत्तक घेऊ." पण त्याचं डोकं ठिकाणावर नव्हतं. तो फक्त दारू प्यायचा आणि मला त्रास द्यायचा. शेवटी त्याच्या या वागण्याने मी हताश झाले. त्याच्या प्रेमापोटी आणि त्याच्या तणावातून सुटका व्हावी म्हणून मी नाईलाजाने त्याच्या मित्राशी संबंध ठेवायला तयार झाले. एक रात्री संतोष त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. तो स्वतः खूप दारू पिऊन आला होता. त्याने मित्राला सांगितलं, "तू काळजी करू नको, सारिका तयार आहे, तुम्ही बिनधास्त राहा." माझं मन आतून रडत होतं, पण मला दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्या रात्री मी नाईलाजाने तो अत्याचार सहन केला. पण संतोष यावर थांबला नाही. तो आठवड्यातून एकदा त्या मित्राला घरी आणायचा. कधी-कधी ते घरात पार्टी करायचे, दारू प्यायचे आणि मग संतोष स्वतः समोर उभा राहून आम्हाला पाहायचा. माझ्या मनात खदखद वाढत होती. हा अत्याचार कधीपर्यंत सहन करायचा? माझा नवरा, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, तो मला असं कसं वागवू शकतो? शेवटी माझ्या संयमाचा बांध फुटला. एक दिवस मी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि संतोष आणि त्याच्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली. मी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला, संतोषने मला कसं भाग पाडलं, त्याच्या मित्राने कसं गैरफायदा घेतला आणि माझ्यावर किती अत्याचार झाले. पोलिसांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. त्यांनी संतोष आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं. मी पोलिसांना सांगितलं, मी मुलं नसतानाही संतोषसोबत आनंदाने नांदत होते. पण त्याला समाजाच्या टोमण्यांचा त्रास होता. त्याने मला सांगितलं की त्याच्यात खोट आहे आणि म्हणूनच त्याने मला हे सगळं करण्यास भाग पाडलं. पण मी आता यापुढे सहन करणार नाही. मित्रांनो, ही घटना खरंच धक्कादायक आहे. नवरा बायकोचं नातं विश्वास आणि प्रेमावर टिकतं, पण संतोषने आपल्या बायकोवर असा अत्याचार केला. मुलं होण्यासाठी तो इतक्या खालच्या पातळीवर गेला. त्याने अनाथाश्रमातून बाळ दत्तक घेतलं असतं तर किती बरं झालं असतं. पण त्याने आपल्या स्वार्थासाठी बायकोचा विश्वास आणि स्वाभिमान धुळीला मिळवला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.